कोणी म्हणाल आम्हाला भोगही नको ना आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे, मग काय करावं? महाराज म्हणले वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. त्या भगवंताचं सुलभ नाम घ्या, दुर्लभ वैकुंठ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो हा पंढरीचा राणा, पुसा 618 जना, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. शब्दाकडे लक्ष द्या. थोडं जरी ऐकायचं चुकलं तर पुढची लिंक लागणार नाही आणि मग काय सांगतो हे कळणार नाही. त्याच्यामुळं सर्वांगाचे कान करून ऐका. भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. संजय महाराज, देवाच्या नावात काय सामर्थ्य आहे? नरदेहाचा विचार केला तर नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. पशु का होत पनैया, नर का कछु नाही होत. एखादं जनावर जर मेलं तर त्याच्या कातड्याची चप्पल, पनैया म्हणजे चप्पल, आपल्या पायात आपल्याला घालायला मिळते. पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. महाराज म्हणले याला जाळून टाकलं तर याची राख होते. हे बघा तुम्ही पुढचे तरी माझ्याकडे बघा, एवढी इज्जत घालू नका माहिती. बरोबर आहे ना? तुम्ही समोरच्यांना तरी बरोबर आहे का नाही? मग मी कोणाकडे पाहू? नाही तर मग असा उलटा माईक करा, मी तिकडे पाहून बोलतो. विठाला विठाला. पुढच्याने आता बाकी जायचं काय नाही, पण समोर बसलेल्याने लक्ष द्या. पशु का होत पनैया, नर का कछु नाही होत. एखादं जनावर गेलं तर त्याचा कोणताच अवयव निरुपयोगी होत नाही, पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. जाळून टाकलं तर राख होते, पोडून टाकलं तर किडे खातात आणि रस्त्यावर फेकलं तर प्राण्याने खाऊन याची विष्ठा तयार होते. विपाई आगीत पडे का भस्म होणे उडे. बाकी या नरदेहामध्ये काही सामर्थ्य नाही. महाराज म्हणले या नरदेहासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. नाही अपवित्र शरीरा ऐसे. शरीरासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. काय माणसं म्हणतात, काय नाक आहे त्या माणसाचं पोपटासारखं. लक्ष द्या, काय नाक आहे त्या माणसाचं पोपटासारखं. होऊ द्या सर्दी, तेच नाक न आवडतं का? बोला. काय म्हणतात, काय हरणासारखे डोळे होत्याचे, येऊ द्या चिपड. नवद्वारे पुरे देही. या नवही द्वारातून, लक्षात ठेवा, या नवही द्वारातून घाण सोडून दुसरं काही बाहेर येत नाही. काय म्हणतात, काय चांगलं बोलतात होते, 2 दिवस ब्रश करू नका, लांबून बोला म्हणतात, तोंडाचा वास यायला. घाण सोडून दुसरं काहीच बाहेर येत नाही. नवही द्वारातून घाण सोडून काही बाहेर येत नाही. महाराज म्हणले या शरीरासारखं अमंगळ अपवित्र या जगाच्या पाठीवर काय नाही. माणसाची माती करून आले तर आंघोळ केल्याशिवाय घरात जात. बोला. माणसाची माती करून आले तर आंघोळ केल्याशिवाय घरात जात नाही. आणि गायीची माती करून आले तर मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याशिवाय घरी येत नाही. गायीला पुरून आले तर देवाचं दर्शन आणि माणसाला पुरून आले तर आंघोळ. गायीपेक्षा मला लक्षात ठेवा, नरदेहासारखं अमंगळ अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. पण महाराज म्हणले या अमंगळ अपवित्र शरीराला जर तुम्ही एखाद्या विशिष्ट कर्माकडे नेलं तर शरीर उत्तम चांगले. तुम्ही आहे का फक्त नवरदेव दाखवायचा, बाकी वराडाचं सकवण्याचं काही घेणं देणं नाही. फक्त एकदा नवरदेव बस. विठाला विठाला शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. माझ्याकडे लक्ष द्या. आता ऐकणारे लोक म्हणतील, महाराज काही सेकंदापूर्वी तुम्ही आम्हाला सांगितलं की शरीर अमंगळ आहे ना अपवित्र आहे, आणि काही सेकंदाला तुम्हीच आम्हाला म्हणता शरीर उत्तम आहे चांगलं आहे. मग तुमची डबल इंजिनची गाडी आहे का हो? कीर्तनाकडे बी येतील, तमाशाकडे बी जाती. अशा डबल इंजिनच्या गाड्या असतात ना काही. तसं तुम्ही डबल बोलता का? कोणत्या तरी एका मतावर ठाम राहा. महाराज म्हणले मी माझ्या दोन्ही मतावर ठाम आहे. शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे याही मतावर मी ठाम आहे, आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे याही मतावर मी ठाम आहे. दोन्ही मतावर कसं काय ठाम आहे? उत्तर सांगतो ऐका. शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे भजनाविना राहिलं तर, आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे भजन केलं तर. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. पवित्रची होय देह त्याचा देह पवित्र आहे. कोणता? पवित्र तो देह
वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. या नरदेहात आल्यानंतर भजन झालं, त्याचा देह पवित्र आहे. भगवान बाबाला 4 डोळे होते का? बोला. 2. वामन भाऊला 2 हात, 2 डोळे, 2 कान, 2 पाय. मग त्यांना एवढं मानतात का लोक? अहो भगवान बाबा वामन भाऊ आपल्यासारखेच ना. आपलं जसं शरीर आहे तसंच त्यांचं शरीर होतं. ज्यांनी भगवान बाबाला पाहिलंही नाही असे लोक भगवान बाबाचं नाव घेतलं तरी 4-4, 5-5 कोटी देणगी देतात. वामन भाऊचं नाव घेतलं तर 2-2, 4-4 कोटी देणगी देतात. असं काय केलं त्यांनी? त्यांनी एवढंच केलं, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. लक्षात ठेवा बरं का. नामस्मरण केल्यानं पवित्रता येते, बाकी कशानंच येत नाही. बाकी कशानंच येत नाही. यांच्यापेक्षा सुंदर आवाजाची माणसं फिल्म सिटीमध्ये बी आहे. यांच्यापेक्षा गोड आवाजाची माणसं एखाद्या प्रोफेशनल बँडमध्ये सुद्धा मिळतील. यांच्यापेक्षा सुंदर आवाजाची माणसं कदाचित एखाद्या नारायण गावच्या फडात सुद्धा मिळतील. माझा बोलण्याचा भाव वेगळा आहे. यांच्यापेक्षा गोड आवाजाची माणसं कदाचित एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये बी मिळतील. पण ऐका, यांच्यापेक्षा सुंदर आवाजाच्या माणसाचं फिल्म सिटीमध्ये जर गाणं ऐकलं तर लोक त्या गायकाजवळ जातील आणि त्याच्यासोबत सेल्फी काढतील. पण यांचं भजन ऐकल्यावर यांचं दर्शन घेतील. हा फरक आहे. नरदेहाला पवित्रता भजनानं येत असते. साधारण भजन्या असू द्या हो, साधारण भजन्या लोक त्याला बाकीच्या पेक्षा वेगळी किंमत देतात. का? भजन म्हणता म्हणून, बाकी दुसरं काय. बाकी अहो श्रीमंत माणसं असतात आपल्यापेक्षा. आपल्याजवळ आहे एवढाले लोकांचं पडीत आहे, पण ते लोक आपल्याला वाढायला असतात, पात्र उचलाय असतात, आपली चप्पल उचलाय असतात, महाराज गेट उघडायला असतात. हे कशामुळं? भजनामुळं. दुसरं काय? भजनामुळंच ना. त्यांना म्हणलं ना, अहो तुम्ही मोठे. अहो नाही हो, आम्ही कशाचे मोठे, तुम्ही मोठी माणसं आहे आमच्यापेक्षा. भजनानं साधारण भजन्या असू द्या हो. गावातलं एकादशीचं भजन असतं का नाही? गावातला एखादा चांगला म्हणणारा असतो, त्याच्यात एखादा चांगला म्हणणारा असतो गावातल्या गावात, मग त्याला लय मान असतो. ज्याच्या घरी एकादशीचं भजन आहे तो त्याला बोलवाय जातो. मग त्याला बोलवाय गेला की तो म्हणतो, पहिल्यांदा माझ्या घरी झाला का? सगळ्याला बोलवून मग माझ्याकडे. त्याचं वजन लय वेगळं असतं गावात. बरोबर आहे ना? सगळ्यांना बोलून आणून मग माझ्याकडे आहे. मग तो सगळ्याला बोलवलं की मग त्यांच्याकडे जातो. चला आता, अरे दम काही आहे का नाही तुला? कपडे बिपडे घाल दे जरा, थांब. बर ठीक आहे कपडे घाल. आणि तयार होतात. बरोबर आहे. आणि तो तिथं भजनात जातो. बरं त्याचे मोजून 2च अभंग असतात. बरोबर आहे ना? आणि तो जर दुसऱ्यानं उचलला तर तो टाळ ठेवतो आणि निघतो. ते म्हणता काऊन चालले? महाअभंग काय उचलला? तुझ्या चुलत्याने लिहिला का? बरोबर आहे का नाही? महाअभंग काय उचलला? ते ज्याच्या घरी भजन आहे ते म्हणतो, ओ बाबा ते तुमचं काय असेल मला माहित नाही, पण हे भजनातून जाऊ नका. अभंग 2 म्हणतो, पावशेर तो गुळच हाणतो. बरोबर आहे ना? पण त्याच्या हातापाया तो मालक पडतो का नाही सांगा? का मालक पाया पडतो? अहो तुम्ही भजन म्हणणार आहे, ओ बाबा जाऊ द्या ना, जे असेल ते माझ्यासाठी सोडून द्या. तुम्ही भजनानं पवित्र येतात. पवित्रता भजनाने येत असते. मी सांगेल तुम्हाला, सांगली जिल्ह्यामध्ये खूप मोठी बैलगाडा शर्यत झाली बघा. गाजली ती बैलगाडा शर्यत. त्याच्यात संभाजीनगरचा एक बैल आणि हिंगोली जिल्ह्यातला एक बैल, त्या 2 बैलानं फॉर्च्युनर गाडी मिळवली. त्या बैलाला पाहण्यासाठी गर्दी झाली लोकांची. लोक जायचे त्या बैलाला पाहायचे आणि त्या बैलासोबत फोटो काढायचे. माझा मुद्दा लक्षात ठेवा. त्या बैलाजवळ जायचे आणि फोटो काढायचे. ऐका, महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीत नंबर 1 आलेल्या बैलाजवळ जाऊन लोक फोटो काढतात. पण माऊलीच्या रथाचा बैल दिसला तर विनेकरी सुद्धा दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. ही पवित्रता आहे. ही पवित्रता आहे, लक्षात ठेवा. मी अजून सांगेन तुम्हाला. आज मी गडावरून आलो येता येता. बाबांचे चमचे, बाटल्या, भगुने आजही तिथं लोकांना दर्शनासाठी ठेवलेले आहे. बाबाचा गाडा ते टांगा सुद्धा तिथं लोकांना दर्शनासाठी ठेवलेला आहे. का? टांगा महत्वाचा नाही, टांग्यात कोण बसलं होतं हे महत्वाचं आहे. टांग्यात बसलं कोण होतं हे महत्वाचं आहे. मी इथं घडलेली घटना सांगेन तुम्हाला. मी तोंड चोपडेपणा करणारा माणूस नाही.
मी देवळालीला कीर्तनाला आलो. तात्या समोर आहे, ही मंडळी समोर आहे. माझं कीर्तन होतं भगवान बाबा पुण्यतिथीच्या दिवशी. पण त्या दिवशी मला 3 कीर्तन होते. मी गावाचे नाव आजही सांगतो. सकाळी होतं जीवाच्या वाडीला केजजवळ चौरे कंपनी. त्याच्यानंतर बदनापूरजवळ आमचे अवधूत तात्या म्हणून आहेत, आंबडचे सभापती होते मार्केट कमिटीचे अवधूत तात्या, त्यांच्याकडं. आणि नंतर होतं देवळालीला 7 ते 9. आणि या मंडळीनं बाबा माझ्यासाठी जवळपास 30-40 हजाराचा ते बँड लावला, ते रथ आणला, घोडे आणले आणि म्हटले महाराज तुम्ही लवकर या बरं, आम्हाला तुमचं स्वागत जोरात करायचं आहे, ऐका. पण ते येळीच्या जवळ काम चालू आहे ते रस्त्याचं आणि तिथं झाला ट्रॅफिक झाला. ट्रॅफिक झाल्यानंतर मग मी माझ्या वेळेत होतो, पण ते ट्रॅफिक पूर्ण जाम रस्ता झाला. आम्हाला दुसऱ्या रस्त्याने जावं लागलं. मग यांची तळमळ, अहो महाराज या, हो तुमच्यासाठी एवढा खर्च केला आम्ही, तुम्ही लवकर या लवकर या. अहो म्हटलं दादा मला का हौस नाही करत हात बसायची, मला त्या बरोबर आहे ना असं मनात माझ्या, पण म्हणलो नाही तुम्हाला तसं, पण माझ्या मनात अहो म्हणलं मला का हौस नाही का त्याची, पण ते काय करू आता, गाड्या आडव्या आल्यावर मग करणार काय आपण. मग मी म्हटलं हे बघा आमच्या सरांना म्हटलं सर माफ करा मी पोचणार नाही वेळेत, तुम्ही ते परत प्रदक्षिणा वगैरे करून घ्या. अहो म्हणले 5 मिनिटापर्यंत तरी याहो, आम्ही उरकून घेतो बाकीचं. समोर मंडळी आहे, शब्दही खोटा नाही याच्यातला. आणि मग म्हटलं बरं ठीक आहे मी येतो, प्रयत्न करतो, पण तुम्ही चालू ठेवा. त्या रथापेक्षा आपल्याला कीर्तन पुढं महत्वाचं आहे, तुम्ही चालू ठेवा, कारण 7 ते 9 कीर्तन झाल्यावर जेवण आहे, लक्षात या. मग मी गेलो, तेच फाट्यावर घ्यायला होते मला, गाडीत बसून गेलो फास्ट. आणि माझ्या अगोदर एक बाबा रथात बसलेले होते, माझा मुद्दा लक्षात ठेवा, माझ्या अगोदर एक बाबा रथात बसले होते. मग मला त्यांच्याजवळ बसवलं. मग त्यांच्याजवळ बसवल्यानंतर मी म्हटलं बा ज्यार्थी या बाबांना रथात बसवलं त्यार्थी या गावचे ते महंत वगैरे असतील, नाही तर शेजारचे एखादी महंत असतील. मग मी तात्याला आणि यांना म्हणलं ते बाबा कोण होते बसलेले, कोणती महंत होते का, म्हणले नाही. म्हणलं मग काही त्यांचं काही मठबीट संस्थान वगैरे आहे का, म्हणले नाही. म्हणलं मग त्यांना रथात तुम्ही कसं म्हणजे काय म्हणून बसवलं बा, मी जळलो नाही हा त्यांच्यावर, माझा भाव वेगळा आहे. म्हणलं त्यांना तुम्ही काय म्हणून बसवलं, अहो म्हणे महाराज ते वामन भाऊचे टाळकरी आहेत. वामन भाऊच्या टाळकऱ्याचा एवढा मान आहे महाराज, लक्षात ठेवा. मुद्दा कळत असेल तुम्हाला तर बघा. आणि मी हे उदाहरण 2-4 दिवसापूर्वी अजून एकदा गावात दिलंय का. वामन भाऊचे कुणाला बसवायचं एवढ्या गावात, वामन भाऊच्या टाळकऱ्याला मान द्या, वामन भाऊच्या टाळकऱ्याला मान द्या. कळलं माझं बोलणं. पवित्रता कशामुळं, भजनामुळं. भजनानं पवित्रता येते, बाकी दुसरं काही नाही महाराज. बाकी दुसरं काय, कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ते खोपा बांधती. काय थोरपण जाळावे, काय थोरपण जाळावे, काय थोरपण जाळावे, काय थोरपण जाळावे. भजन भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते भजन प्रमाण. थोरपणाला काय जाळायचे, त्याच्या काय घेणं देणं नाही. लक्षात ठेवा, पवित्रता भजना नाही ते. कोणी म्हणाल बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ते खोपा बांधते. कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात 1 झालं, कुत्रीला एका टायमाला 6 होतात. कलर बदलून, क्वांटिटी व्हरायटी, नाद करते काय, बरोबर आहे ना. लक्षात ठेवा 6 होतात. माझा त्याच्यात अहो कुत्र्या मांजराचा संसार आपल्यापेक्षा मोठा आहे ना. आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसम. कुत्र्याला भूक लागते, आपल्याला भूक लागते. कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढं जाऊन गोंडा घोळतं, माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. त्याच्यात फारसा फरक थोडाच आहे. भूक लागणं सगळ्यांना आहे, भूक लागणं सगळ्यांना आहे, झोप लागणं सगळ्यांना आहे, भीती सगळ्यांना आहे, लेकरं बाळ सगळ्यांना आहे, मरण सगळ्याला आहे.
वेगळं पण काय, याच देही गडे देवाचे भजन, एवढंच वेगळेपण आहे. आणि यानंच माणसाच्या जीवनामध्ये पवित्रता येत असते. लक्षात ठेवा, बाकी दुसरं काही सामर्थ्य नरदेहात नाही. मी पुन्हा एकदा सांगेल, 100 कोटी रुपये तुमच्याकडे, एका दिवसाचं आयुष्य वाढून नाही मिळणार. आणि असं असतं तर अजित दादाला जाऊ दिलं नसतं. लक्षात ठेवा, 6 वेळ उपमुख्यमंत्री इतिहासातली ही पहिली गोष्ट आहे. नॉट अ जोक. 6 वेळ उपमुख्यमंत्री राहणं जोक नाही महाराज. लक्षात ठेवा, 100 कोटी रुपये तुमच्याकडे आहे, एका दिवसाचं आयुष्य वाढून नाही मिळत. मी अजून सांगतो चला. मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह. मेरू पर्वता एवढं पृथ्वी एवढं सोनं जरी देवाजवळ नेऊन मांडलं ना, आयुष्याचा एक क्षण वाढून मिळत नाही. महाराज म्हणले, क्षण क्षणा हाची करावा विचार. देह जाईल, 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 वाजून घ्या. नाही कळलं, जाऊ द्या मग. महाराज म्हणले देह जाणार आहे, बरोबर आहे का नाही. मृत्यूची भीती सर्वाला आहे. मरणात जो आला तो जाणार आहे ना. एका गावात मी असं सांगितलं, ह्या गावातले माणसं 7 दिवसात मरणार. सगळ्या म्हाताऱ्या रडायला लागल्या आणि एक म्हातारी हसत होती. कीर्तन झाल्यावर म्हणलं, आजी मरणाची भीती नाही का? आहे ना म्हणे महाराज. म्हणलं मग मी सांगितलं या गावातले माणसं 7 दिवसात मरणार. सगळ्या रडत होत्या आणि तुम्ही एकट्या हसू लागल्या. म्हणे महाराज तुम्ही काय म्हणले? या गावातले माणसं 7 दिवसात मरणार. मी येताळवाडीची नाही म्हणे, मी डोईठांची आहे. मग तू काय राहणार आहे? जो आला तो जाणार आहे, बरोबर आहे ना. जावं सगळ्यांना लागणार आहे, पण जावं वाटत नाही. आजी मरा वाटतं का? आजी मी काय गळा दाबायलो येऊन? अरे हो नाही काहीतरी म्हणा. आजी मरा वाटतं का? त्याच आजी जाऊ द्या तुम्ही नाही, तुम्ही त्या चष्म्यावाल्या माय मरा वाटतं का? नाही काय राहिलं आता? महाराज एकदा नातीचं लगन डोळ्यान पाहायचं, मी मराय मोकळी झाली. आणि घरचे म्हणतात यायला मरू द्या मग तारीख काढू. आपण तारीख काढावं आणि यायन मधीच मराव. झाला का चांगल्या कामाचा खोळंबा? हा बरोबर आहे ना. मराव आगा मर हा बोल नसा. मरण हा शब्द सुद्धा माणसाला ऐकावा असा वाटत नाही. लक्षात ठेवा, मरावं तर लागणार आहे, पण मरायला आवडत नाही. मृत्यूची भीती सर्वाला आहे ना. अहो सरपंच असला तर गावात भीत नाही, आमदार असला तर तालुक्यात भीत नाही, खासदार असला तर जिल्ह्यात भीत नाही, मुख्यमंत्री असला तर
महाराष्ट्रात भिणार नाही, पंतप्रधान असला तर देशात भिणार नाही. विचारावर नेपाळच्या पंतप्रधानाला भिणार नाही, विचारावर बांगलादेशच्या पंतप्रधानाला. अजूनही देश आणि पद सोडून भारतात राहिलाय शेख हसीना. आजही भारतात राहिलाय ना पत्रकार, बरोबर आहे ना? सही है ना मैं कह रहा हूँ वो बरोबर आहे ना? इधर ये ना रहने को लो, बरोबर आहे. मृत्यूची भीती सर्वाला आहे. मागे आमचे ते पुरुषोत्तम महाराजांच्या तिथे सप्ताहामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेब होते, ते येणार होते मागे. ते येणार, मग तेव्हा ते बॉम्ब पथक, SP, कलेक्टर, श्वान पथक तिथं आलं. मग आम्ही त्या रूममध्ये बसलो होतो. म्हणे उठिये यहाँ से. उठलो आम्ही. म्हणलं क्यों? ये चेक करना आहे बोले. मग त्यांनी ते चेक केलं. मग आम्ही पलंगावर बसलो होतो. म्हणे या इस पे उठिये यहाँ से. तिथूनही उठलो. मग ते पलंग उघडला, तो चेक केला, सगळं खोल्या चेक केल्या, आणि मग तिथं मृदंग ठेवलेला होता. ते म्हणे इसमें क्या है? म्हणलं इसमें वाजवणे का है. नहीं म्हणे इसके अंदर क्या है. म्हणलं दोन्ही कोण हन्ना पडता है, मग आवाज आता है. नहीं म्हणे हमारा पूछने का काम है. म्हणलं हमने भी सांगून टाक्या आहे ना, तुमने पूछा है तर हमने कुठं ठेवा आहे. सही आहे ना, बरोबर आहे ना? आमचं जमलं आम्हाला दोघाला, बरोबर का? सही है ना? नहीं बोले इधर कुछ अनुचित हो गया तो हमारी ड्यूटी है बोले. म्हणलं ठीक आहे, विनोदाचा भाग वेगळीकडे ठेवा, पण त्यांचा मुद्दा हा होता, इथं जर काही अनुचित घडलं तर त्याची सर्वस्व जबाबदारी आमच्यावर आहे. CM येणार आहेत ना, त्यांच्या जीवाला जर काही झालं तर ती जबाबदारी आमच्या सगळ्यावर असणार आहे. म्हणून आम्हाला हे सगळं चेक करावं लागत असतं. मृत्यूची भीती आहे म्हणूनच एवढं आहे ना, बाकी दुसरं काय. Z+ सुरक्षा सोबत आहे. कशामुळं? मरणाच्या भीतीमुळं. बाकी दुसरी भीती कोणती आहे? दुसरी भीतीच नाही ना. आणि मृत्यूची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरत असतो. पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे, मला दवाखान्यात न्या. मग पाय धरतो डॉक्टरांचे, डॉक्टर साहेब पैसे किती लागू द्या, मी खूप योजना खाल्लेल्या आहेत, पण मला मरू देऊ नका. बरोबर आहे? डॉक्टर म्हणतात हे बघा, प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. लक्ष द्या माझ्याकडे. डॉक्टरच्या हातात जर वाचवणं असतं तर निदान डॉक्टर तर शिल्लक राहिले असते. बरं, डॉक्टर तर राहिले असते. लक्षात ठेवा, महाराज म्हणले तेथे कोणी सोडविना एका चक्र पाणी वाचू. मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा. अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला. 1 वर्ष झालं नाही अजून त्या घटनेला, आणि जवळपास 270 ते 75 प्रवासी त्याच्यात दगावले, आणि 1 जण वाचला होता त्याच्यातून. तुम्ही याला काय म्हणणार? तुम्ही याला एवढंच म्हणू शकता, देव तारी याला कोण. याच्यापेक्षा दुसरं उत्तर नाही बरं आपल्याजवळ. कधी 2 व्हीलरचा ॲक्सिडेंट होतो, पुढचं मर्तन मागचं मर्तन, मधलंच वाचतं, सूत्रच कळत नाही आहे. मागं माझा ॲक्सिडेंट झाला, खूप वर्ष झाले त्याला, आणि मग मला भेटायला लोक आले. म्हणे महाराज, डिझायर गाडी होती माझ्याकडे तेव्हा, म्हणे एक गाडी बदला, ते एअरबॅगची गाडी घ्या म्हणे, त्या हवेच्या बॅगची. आता त्यांचा प्रामाणिक भाव होता बिचारायचा, पण मला माहिती आहे ना, जगाच्या पाठीवर जगण्याची एअरबॅग अजून तयारच झाली नाही. मागे एक ॲक्सिडेंट झाला, मर्सडीज गाडी होती. लोक म्हणले साहेबाची गाडी कोणती होती? म्हणले मर्सडीज. मग म्हणे त्याला त्या हवेच्या बॅग नव्हत्या का? मराठी खेड्यातली भाषा. त्या हवेच्या बॅग नव्हत्या का त्याला? अरे म्हणे 8 बॅग असतात ती येड्या. मग म्हणे साहेब मेले कस काय? म्हणे लगील उतरले होते, दुसऱ्या गाडीने उडवले, बॅग उघडायचं कामच पडलं नाही. माझं बोलणं लक्षात ठेवा, काम पडलं का? विठाला विठाला मस्त ते कोणी सोडविना एका चक्र पाणी. मृत्यूची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरतो, पण याचे त्याचे पाय धरून ही भीती घालवता येणार नाही. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. समजा एखाद्याच्या घरी आपण गेलो, माझा मुद्दा लक्षात ठेवा. समजा आपण तात्याच्या घरी गेलो, तात्या कुत्रा आहे का तुमच्या घरी? नाही? अर जाऊ द्या मग, कुत्र कोणाच्या घरी आहे? तुमच्या घरी आहे का? भाऊ काय नाव? राहुल भाऊ. कुत्रा आहे ना तुमच्या घरी? ओके.
मला उदाहरण सांगायचं आहे माझं. आपण राहुल भाऊच्या घरी गेलो आणि राहुल भाऊच्या घरी गेलो का त्याच्या घरचं कुत्रं जर आपल्या अंगावर धावून आलं तर आपण त्याला हाड म्हणावं का? नाही. त्याला हाडही म्हणू नये. मग त्याला दगड मारावं का? दगडही नाही मारू. हाड म्हणलं तर डबल न भुंकल आणि दगड मारला तर चावण्याची भीती आहे. आपल्याला आपल्यावर भुंकणाऱ्या कुत्र्याला थांबून दगड मारल्यापेक्षा बिस्किट जवळ ठेवा. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. हा बरोबर आहे ना. मग ते कुठं भुकू द्या, फेसबुकला भुकू द्या, इंस्टाग्रामवर भुकू द्या, कुठं व्हॉट्सअपला भुकू द्या. आता त्याला रिप्लाय दिला तर ते जास्तच भुकत राहतं. त्यामुळे त्याला इग्नोर करा. भुंकती ते द्यावे भुंकू, आपण नाही त्याचे शिकू. काय नाही महाराज, लक्षात ठेवा. मग राहुल भाऊच्या घरी गेलो. त्या कुत्र्याला हाडही म्हणू नका आणि दगडही मारू नका. अहो महाराज, मग हाडही म्हणायचं नाही दगडही मारायचं नाही, मग त्या कुत्र्यापासून वाचायचं कसं? सोपं आहे. कुत्र्याला हाड म्हणू नका, दगड म्हणू नका, राहुल भाऊला द्या. ओ राहुल भाऊ, तुमच्या कुत्र्याला आवरा. ज्याचे कुत्रे त्याच्या मालकाला सांगत जाओ. माझ हुशार माणसं आहे तुम्ही. हा ज्याचं कुत्र आहे त्याच्या मालकाला सांगत जाओ. राहुल भाऊ, तुमच्या कुत्र्याला आवरा. मग काय नाव आहे तुमच्या कुत्र्याचं? हा, जॅकी, चिक्या. हा ओके, भाग्य आहे त्या चिक्याचं. महाराज, मी मंत्र्याचं नाव घेत नाही, तुमच्या कुत्र्याचं नाव आलं. बरोबर आहे. मध्ये राहुल भाऊ म्हणतील, अय चिक्या चल इकडे. आणि असं म्हणलं, आता मुद्दा लक्ष आहे, असं म्हणलं तरी ते भुंकायचं काय करतं? बंद करतं आणि मालकाच्या पायाजवळ जाऊन गोंडा गोळत उभं राहत. मालकाच्या पायाजवळ जाऊन गोंडा गोळत. हा, रेल्वे पहा बरं एकदा. भारतात पहिल्यांदाच आली आहे ती. भाग्य आहे तुमचं, पहिल्यांदाच भारतात आली आणि तुमच्या इथून चालली. बापरे, भोंग्या बी आहे तिला. अर अर अर, इंजन बी आहे ना, डबे बी जोडलेले आहेत तिला. वाह 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 वाह, क्या बात आहे, वाह. आता पुन्हा आल्यावर सांगतो तो रग इकडं पा माझ्याकडे. विठाला विठाला ऐकायला. मग ते राहुल भाऊ म्हणतील, चिक्या चल इकडे. मुद्दा लक्षात ठेवा, चिक्या इकडे. आणि ते एवढं म्हणलं तरी त्याला जे पहिल्यापासून तुम्ही आवाज द्याल नावाचा, त्या नावाला ते ऐकत असता. मग ते एवढं म्हणलं तरी ते कुत्रं भुकायचं बंद होतं आणि मालकाच्या पायाजवळ जाऊन गोंडा गोळत उभं राहत. महाराज आता गेटला. ऐका आता, महाराज गेटला आणि कुत्रं या मालकाच्या पायाजवळ. मग महाराजाची काहीतरी हिंमत होत नाही आता याची. मग ते राहुल भाऊ म्हणतात, ओ महाराज या आता. ते महाराज म्हणतात, अहो ते तुमचा चिक्या. ते राहुल भाऊ म्हणतात, अहो तो काय करणार नाही तुम्हाला. आता असं कसं काय, तुम्ही कुत्र्याचा कसं काय भरोसा देता? ते म्हणले, माणसाचा नाही हो. नाही कळलं का? कळलं तुम्हाला? हा हा. ते म्हणले, अहो ते कुत्रं आहे महाराज, तुम्ही टेन्शन घेऊ नका या. अहो पण ते कुत्रं, अहो तुम्ही कशाला टेन्शन घेता? अहो ते चावलं तर? अहो ते चावणारही नाही भुंकणारही नाही. कसं काय? अहो तो चावणार नाही भुंकणार नाही, मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो. अहो पण कसं काय? अहो त्याचा मालक इथं उभा आहे. त्याचा मालक उभा असताना त्याची हिंमत आहे का तुमच्या अंगावर धावून यायची? माझा मुद्दा लक्षात ठेवा. कुत्र्याला हाड म्हणू नका, दगड मारू नका, त्याच्या मालकाला आवाज द्या. तसं काळाला हाडही म्हणू नका आणि दगडही मारू नका, त्याच्या मालकाला आवाज द्या. ज्याचे टाळ टाळ टाळ. हा
काळाच्या पाया पडाल तर काळ काय म्हणाल, अहो मी कामगार माणूस आहे, माझ्या हातात काय, माझ्या हातात काय, तुम्ही माझ्या मालकाची परवानगी काढा, मी तुमच्याकडे पाहणार सुद्धा नाही. त्याच्या नावाचे पोवाडे गा, ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे. ज्याचे गरजता, गरजे बाबा, गरजणे म्हणजे उंच स्वरात गाणे, ही गरजणारी मंडळी आहे. तर महाराष्ट्रभर यांच्या आवाजानं वेड लावलेलं आहे. कशामुळं, आवाज उंच आहे आणि उंच गाणारी माणसं लवकर फेमस होतात. लक्षात ठेवा. गरजनं मग कळतं ना, आभाळ काय व्हायला म्हणतात, गरजायला लागलं. गरजणे म्हणजे मोठा आवाज करणे. सिंहाची काय गर्जना, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा. मला एवढंच सांगायचं, गरजतो, गरजणे म्हणजे मोठा आवाज करणे. सह्याद्रीचा सिंह गरजतो, गरजणे म्हणजे मोठा आवाज करणे. ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे काय, पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे अभंग, पोवाडे म्हणजे ओव्या, पोवाडे म्हणजे भागवत, पोवाडे म्हणजे कीर्तन, पोवाडे म्हणजे गुणगान. गायीन लीला चरित्र पोवाडे. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. महाराज म्हणतात, अनंत हे थोरी गरजताती पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे नामस्मरण. एक नंबर सांगतो, आप्पाच्या वारकरी शिक्षण संस्था सारखी संस्था नाही महाराज. काय तयार केले त्याने, पोरं पुढं वाजवणारं पोरग तयार आहे. ते पोरग एक गाणारं व्हायरल झालं, पोरायला खायची व्यवस्था. आप्पा सारखा गोड माणूस अहो पाहून भेटणार नाही, शोधून सापडणार. आप्पा म्हणजे आप्पा, काय सांगावं त्या आप्पाचं कौतुक तुम्हाला. बाप्पा आप्पा काय, बाप्पा आप्पा म्हणन तसं, बरोबर आहे ना आप्पा. मग आता हे काय झालं, आप्पाचं गुणगान, पोवाडा. ओ महाराज, त्या आप्पाचे लय पोवाडे गाऊ नका, आम्हाला माहिती आहे देऊ. कळलं तुम्हाला, बरोबर आहे ना. आप्पा हे काय झालं तर आप्पाचं एवढ्या वेळ पोवाडा गुणगान. लक्षात आलं का, पोवाडा गुणगान. मग महाराज म्हणतात, ज्याचे गरजता पोवाडे. आणि पोवाडा म्हणलं की उंच स्वरातच असतो ना. शाहीर काय गातो, शिवाजी महाराजाचा पोवाडा. आणि पोवाडा म्हणलं की शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. छत्रपती शिवाजी महाराजांकडे तानाजी मालुसरे निमंत्रणाची पत्रिका आहे. आमच्या येथे श्री कृपेकडून आमचे चिरंजीव रायबा यांचा विवाह सोहळा आहे. या शुभमंगल प्रसंगी वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी आपण विवाहास उपस्थित राहावे. कळावे आपल्या भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे. टाळी 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 सगळ्यांनी हा. तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांचे आवडते सेनापती. पण आवडत्या सेनापतीच्या मुलाच्या लग्नात आपण हजर राहू शकत नाही, याचं दुःख छत्रपती शिवाजी महाराजाला वाटत होतं. कारण रायबाच्या लग्नाचा दिवस होता, तो सुद्धा माघ वद्य नवमीचा होता. आणि कोंढाण्यावर स्वारी करण्याचं वचन दिलं होतं, ते सुद्धा माघ वद्य नवमीचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, तानाजी आमच्या पाठीमागे एक मोठं लग्न आहे, ते म्हणजे कोंढाणा किल्ल्यावर स्वारी करायचं. शुभ मुहूर्तावर रायबाचं लग्न आटोपा आणि लग्न आटोपल्याबरोबर जातीने गडावर हजर व्हा. तानाजी मालुसरे हे वीर होते, त्या वीराला हे शब्द पटले नाही. तानाजी मालुसरेने सांगितलं, राजा आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं एक थोर व्यक्तिमत्व लढायला जाणार आणि आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवणार, हे आम्हाला शोभत नाही. एवढी कामगिरी आमच्या पदरात घाला राज. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, तानाजी आम्हाला अपयश आलं नाही. तानाजी मालुसरेने सांगितलं, राज अपयश आलं तर हा ताना पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार नाही. माघ वद्य नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेतो, इशारा म्हणून गवताची गंजी पेटवतो, गडावर जाळ दिसल्यावर गडावर या, तुमचं अभिनंदन करण्यासाठी हा ताना कल्याण दरवाजात उभा असेल. राज हा हा टाळी टाळी. 500 मावळ्याची फौज घेऊन कोंढाण्यावर स्वारी करतात. लढत असताना तानाजी मालुसरेच्या हातामधली ढाल तुटली. मर्दाची तुटली बघा रे ढाल, रक्ताने शरीर झाले लाल.
कोंडाण्यावरती रक्ताने लाल झाली धरती मराठे मागे ना सरती वरणू मी काय त्यांची ख्याती निघाला ताना हा झुंजा आणि लढत असताना तानाजी मालुसरेला वीर मरण आलं. गड आला पण सिंह गेला. महाराजांच्या मनातून तोंडातून उद्गार आले, गड आला पण सिंह गेला. याला म्हणायचं पोवाडा. बरोबर. हे काय होता? शिवाजी महाराजाचा पोवाडा. आणि पोवाडा म्हणलं की असंच पाहिजे ना. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, तानाजी आम्हाला अपयश चालणार नाही. तानाजी मालुसरेनं सांगितलं, राजा अपयश आलं तर ताना पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार नाही. शिवाजी महाराजांच्या चरित्र त्या ताकदीनं सांगावं लागेल ना. नाही तर शाळेची मास्तरीन म्हणे शिवाजी महाराजांना अफजल खानाचा टरेटरेच फाडला. तो नसता फाडलात बरं झाला होता. बरोबर आहे ना? शिवाय बरोबर आहे ना. पोवाडा म्हणलं की त्या स्वरातच पाहिजे ना. ज्याचे गरजता पोवाडे. मग पोवाड्यात काय? पोवाड्यात हे शिवाजी महाराजाचं चरित्र. कळलं? पोवाड्यात काय आहे? शिवाजी महाराजाचं चरित्र. लक्षात ठेवा. मग ज्याचे गरजता पोवाडे परिणाम कळीकाळ पाया पडे. कुणाच्या पाया पडला? हे जेवढे साधू संत होऊन गेले ना, या सगळ्यांच्या काळ पाया पडलेला. या मी सांगेल तुम्हाला उदाहरण, लक्षात ठेवा. जेवढे काही महापुरुष झाले त्यांच्या काळ पाया पडलेला. या तुमचं नाव काय? पेटी मास्तर रंगनाथ. तुमच्या वडिलाचं नाव काय? लक्ष्मण नवरे. तुमच्या आजोबाचं नाव काय? लोभाजी. तुमच्या पंजोबाचं नाव गेलं नदीत वाहून. बरोबर आहे ना? तुम्हाला जमीन किती आहे? 5-6 एकर. बरं ठीक. परंपरेचीच आहे का? इस्टेट घरच्यांचीच आहे ना? ऐका आता. ज्यांच्या कुळात आपला जन्म झाला, ज्यांच्या रक्तात आपला जन्म झाला, ज्यांची परंपरेने इस्टेट आपल्याला आहे, त्याच्या 4थ्या पिढीचं नाव आपल्यापैकी माझ्या सहित कोणालाच माहीत नाही. 350 वर्ष झाले तरी छत्रपतीला लोक विसरत नाही. ही ताकद आहे. त्याचं कारण सांगू तुम्हाला. आता उदाहरण आहे का विसरत नाही. तेवढ्या समावेशक दृष्टीचा राजा 350 वर्षात दुसरा झाला नाही. हा त्याचा इतिहास आहे. तेवढ्या समावेशक 18 पगड जातीला घेऊन सोबत चालणारा राजा. शिवाजी महाराजाची उपमा कोणालाही देऊ नका बरं का. राजे राजेच आहे. लक्षात ठेवा. तेवढ्या उंचीचा, तेवढ्या ताकदीचा राजा 350 वर्षात दुसरा झाला नाही. हे त्याचं उत्तर आहे. अरे नाभी समाजातल्या जीवा महालांनी म्हणावं, राजे तुमची गरज आहे स्वराज्याला, त्यासाठी मी मरायला तयार आहे. बलिदान दिलो म्हणून म्हणतात होते जीवाजी म्हणून वाचले. अरे जीवा महालानं छत्रपतीसाठी जीव दिला. आपल्याला वायफाय देत नाही कोणी. तो नेहमीच म्हणतात दाय. बरोबर आहे ना? काय कर्तृत्व आहे महाराज आपलं. विठाला विठाला. लक्षात ठेवा. 65 वर्ष झाले लाज भगवान बाबाला जवळपास आहे ना. 60-65 वर्ष झाले ना भगवान बाबाला जाऊन. अरे ज्यांनी डोळ्यानंही भगवान बाबाला पाहिलं नाही ते लोक भगवान बाबाचं नाव काढलं तरी कोटीनं देणगी देतात. कर्तृत्व आहे महाराज. ही सोपी गोष्ट आहे. भगवान बाबाचं नाव काढलं तरी लोक मागं हटत नाही. बाबाचं नाव काढून म्हणा तुम्ही येत पाहिजे, नाही म्हणत नाही. लक्षात ठेवा. हे कर्तृत्व आहे महाराज. काळ या लोकांनी जिंकलेला आहे. मी उदाहरण सांगतो लक्ष द्या माझ्याकडे. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी माहेरातून सासरला नांदायला निघाली. पोरगी माहेरातून नांदायला निघाली आणि अंत्ययात्रा आडवी आली. आणि त्या बाईच्या मनात आलं म्हणे माय पहिल्यांदा पोरगी नांदायला चालली आणि या महाराजाची माझ्याकडे लक्ष द्या. या महाराजाची अंत्ययात्रा समोर आली. ह्या महाराजाला आजच मरायचं होतं का? काय म्हणे? ह्या महाराजाला आजच मरायचं होतं का? एकनाथ महाराज तिरडीवर उठून बसली आणि त्या बाईला म्हणले बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईन. याला म्हणायचं कळी काळ पाया पडे. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का? बरं ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का? हा बी मुद्दा महत्वाचा आहे ना. माणूस मेला की ह्या बाया रडताना म्हणतात एकदा मायाकडं डोळ्यानं पहा, आणि त्यानं खरंच पाहिल्यावर
तू हे लागतील आणि त्याचे उघडतील, ते का सोपं थोडंच आहे? ते काय एवढी सोपी गोष्ट आहे का? नाही ना महाराज, बरोबर आहे. आमच्या गावात एकाला सांगितलं गावातल्या मशानभूमीत भूत आहे. एखाद्या भित्र्या माणसाला लोक अजून भीती घालतात ना. बस बाबा, मग सांगितलं गावातल्या मशानभूमीत भूत आहे. त्याचं पोरगं पडलं आजारी आणि त्याला नेमका तो रस्ता एकच गावातून जायचा आणि ते आता त्याला तर आठवलं गावाच्या मशानभूमीत भूत आहे आणि पोराला तर ताप आली बा, पण दवाखान्यात नेणं आहे ना, म्हणजे लेकरासाठी तयार झालं. पोराच्या हाताला धरलं, बॅटरी घेतली आणि त्या मशानभूमी जाऊन चालत निघाला बा. आता मनात तेच ना, गावातल्या मशानभूमीत भूत आहे. आणि नेमकं मशानभूमीजवळ गेल्यावर तिकून एक माणूस कंदील घेऊन आला. हे इकून पोराला घेऊन बॅटरी घेऊन चाललं आणि तिकून ते कंदील घेऊन आलं. मग हे बॅटरी घेऊन चाललेलं त्या कंदील घेऊन आलेल्याला म्हणे, का हो आपल्या गावातले लोक म्हणतात म्हणे बा या मशानभूमीत भूत आहे म्हणून. ते तिकून आलेलं म्हणे बा म्या काय पाहिलं नाही, मला काय भेटलं नाही म्हणे, मला मरूनच 15 दिवस झालेत. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. त्याचं काय झालं असं तुम्ही सांगा मला. हे का सोपी गोष्ट आहे महाराज? असं कोणी उठून बसणं शक्य आहे का? नाही. महाराज म्हणले ज्याचे गरज आता पोवाडे कळी काळ. अजून सांगेन मी तुम्हाला. चला, आपलं इंद्रिय दोन्ही दगडाच्या मध्ये भगवान बाबांनी टेसलं. भगवान बाबावर आळ आला म्हणून आपलं इंद्रिय भगवान बाबानं टेसलं. त्या रक्ताच्या थेंबातून तुळशी निघाल्या. मला सांगा, हे इंद्रिय टेसल्यानंतर जगणं शक्य आहे का? पण सांगा, त्याच्यानंतर भगवानगडाची निर्मिती आहे. त्याच्यानंतर भगवानगडाची निर्मिती आहे. महाराज म्हणले या लोकांनी काळावर विजय मिळवलेला आहे. अरे आम्ही आमच्या इच्छेने येतो आणि आमचं काम झाल्यावर आम्ही सांगून जातो. लक्षात ठेवा, जेव्हा रुबी हॉस्पिटलमध्ये न्यायचं बाबाला, तेव्हा बाबांनी सगळ्या गडकऱ्यांना सांगितलं होतं, गडाला सांभाळा, आता मी जाणार आहे, गड आता तुमच्या ताब्यात. लक्षात आलं? महाराज म्हणले अरे भगवान बाबानं ते इंद्रिय टेसल्यानंतर भगवानगडाची निर्मिती आहे. महाराज म्हणले हे सोपी गोष्ट नाही, कळीकाळ भयावह. आणि त्या भगवान बाबांनी लक्षात ठेवा ज्ञानेश्वरीची सेवा केलेली आहे. महाराज या महात्म्यांचं येणं जाणं त्यांच्या हातात असतं बरं का. त्यांचं येणंही त्यांच्या हातात आहे आणि त्यांचं जाणंही त्यांच्या हातात आहे. लक्षात ठेवा. म्हणून मी सांगेल काळावर विजय मिळवला या लोकांनी. आणि म्हणूनच काळावर विजय मिळवला म्हणूनच त्यांच्या नावाने एवढाले उत्सव होतात ना. बापाची तेरवी कराय पोरं तयार नाही. माझा मुद्दा लक्षात ठेवा. बापाची तेरवी करायला पोरं तयार नाही. एवढी सोपी गोष्ट आहे. कोटीनं रुपये खर्च करणं ही देण आहे महाराज ईश्वराची. म्हणून कळी काळ पाया पडे, ज्याचे गरज आता पोवाडे, कळी काळ पाया पडे. मग महाराज पण ज्याचे 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 जवळपास पाऊण तास झाला तुम्ही आम्हाला सांगायला लागले, तो कोण आहे? तो हा
कोण आहे? तो हा पंढरीचा राणा, पुसा 618 जना. तो पंढरपूरचा राजा आहे. सरपंच गावचा, बोला, सरपंच गावचा राजा, आमदार तालुक्याचा राजा, खासदार जिल्ह्याचा राजा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा. आणि देशाचा राजा कोण आहे? पंतप्रधान. चुकीचं आहे. आणि आपण म्हणतो गॅसची टंचाई झाली आणि पेट्रोल भेटन. देशाचा राजा आहे राष्ट्रपती. राष्ट्र म्हणजे देश आणि पती म्हणजे मालक. राष्ट्राचा पती म्हणजे मालक. पंतप्रधान हे त्याच्या नंतरचं पद आहे. म्हणजे बघा, आपल्याला देशाचा मालकच माहीत नाही आणि आपण म्हणायलो हे कमी पडलं आणि ते कमी पडलं. बरोबर आहे ना? अवघडच आहे ना. महाराज लोक पहिल्यांदा पेट्रोल टाकाय गेले ना, हे गाडीत जीबीवालं गेलं तर 250चं आणि मोटरसायकलवाले गेले तर 70चं टाक, 70 रुपयाचं. ते म्हणता 100चं करा ना. तू सांगितलं तेवढं कर नाही, टाक 70चं. आणि आता त्याला टाकी फुल करा म्हणायला, ती टाकी फुल करा. ते दुसरं म्हणता 200चं घ्या ना, फुकट टाकायला काय, टाकी फुल कर, टाकी फुल कर. पा सिच्युएशन कशी आहे आता. एवढं लोकांनी घरी आणून ठेवलं महाराज की अजून 2-3 दिवसाला आपणच निर्यात करू शकतो इराणला. तांबेन गिलासन भगुनेन भरून ठेवले लोकांनी. लय पंचायत. बरोबर आहे का नाही? लय अवघड झाला आता. मी माझ्या गाडीत ती कॅन आहे आता, तुम्ही मला दाखवतो मी झालं. माय शपथ खोटं नाही बोल. कॅन आहे गाडी तर ते लाईनीला लागाय आपल्याला टाइम नाही ना. आणि लोकांनी गर्द्या केल्या ना, हो भेटणं म्हणून गर्द्या केल्या लोकांनी. आता इथून मी तर जिथं जिथं कीर्तन आहे त्याला सांगितलं घेऊन ठेवा. इथून पुढच्या तारखा अशा जमणार नाही बाबा. पहिल्यांदा सालगडी ठरवायचे तेव्हा काय म्हणायचे, ₹1,00,000 साल आणि 2 पोते बाजरी नाही तर ज्वारी. आता इथून पुढे म्हणणारे हे ठरलेले कीर्तनाचे 30 लिटर डिझेल असं तर सांगा. हे असं होणार. बरोबर आहे ना? नाही तर काय करा. लक्षात ठेवा, लोकांना आपल्या देशाचा राजा आहे राष्ट्रपती, पण जगाचा राजा कोण? कानडा राजा पंढरीचा, कानडा निराकार तो निर्गुण ईश्वर, जसा प्रगटला असा विटेवर, उभय ठेविले आत कटेवर, पुतळा चैतन्याचा कानडा. फक्त महिला म्हणा, कानडा कानडा. तुम्हाला शेजारणीची शपथ आहे, जरा जोरात म्हणा. हा नाम्याची खीर चाखितो, चोखोबाची गुरे राखितो, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा कानडा कानडा. सरकार का येडं येता येईल पगार द्यायला? त्याच्या विश्वास तर टाकून पहा तुम्ही, कार्यक्रमच करतात त्या. वा, कानडा राजा. पण महाराज म्हणले या जगाचा राजा पांडुरंग परमात्मा आहे, म्हणून तो हा पंढरीचा राणा, पुसा 618 जना, चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. ध्रुव बाळासा उदाहरण इथं बसून जातं. 36,000 वर्षापर्यंत राज्य, थोडा आवाज द्या, 36,000 वर्षापर्यंत राज्य आणि शेवटी आढळपद, याला म्हणायचं भुक्ती मुक्ती कामारी दासी. आता विश्लेषण करत नाही, ये दुश्मन घड्याळ रुक नाही रहा है. महाराज आम्हाला मोक्ष, लक्ष द्या, आम्हाला भोगही नको मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायचं. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. वैकुंठाला जायचं ना, भगवंताचं सुलभ नाम घ्या. दुर्लभ वैकुंठ मिळाल्याशिवाय राहणार नाही. एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे.
वैकुंठ तशी सोपी गोष्ट नाही हा. वैकुंठ तेवढी सोपी गोष्ट नाही. आता हे पत्रिकेवर मेलं की लिहितात वैकुंठवासी, कैलासवासी, नाही तर स्वर्गवासी. माझ्या लहानपणापासून आजपर्यंत मी पत्रिकेवर कधी नरकवासी वाचलं नाही. 90 हाणून मेला तरी वैकुंठवासी आणि काकडा करून मेला तरी वैकुंठवासी. एका 90त जर वैकुंठ भेटतं तर हे पावशेराचे टाळ वाजून छटाकाव आणायचे कशाला. वैकुंठ एवढी सोपी गोष्ट आहे का. हे बोलण्याच्या आणि लिहिण्याच्या पद्धती आहे. ते पत्रिका छापणारं म्हणतं काय छापू, ते पहिल्यांदा करतं कैलासवासी. मग ते एखादं परमार्थिक असतं त्याच्यात, ते म्हणतंय ते कैलासवासी नको करू, वैकुंठवासी कर. ते म्हणतं एका मिनिटात ते डिलीट, वैकुंठवासी. म्हणजे तुम्हाला कैलासात न्यायचं का वैकुंठात न्यायचं हे पत्रिका छापणाराच्या हातात आहे. नाही कळलं का तुम्हाला. त्या टाईपरायटरच्या हातात आहे. पण एक बोलू तुम्हाला, वैकुंठ टाईप करण्या एवढ्या सोप्या टाईपचं नाही. पुन्हा एकदा आहे का, वैकुंठ टाईप करण्या एवढ्या सोप्या टाईपचं नाही. वैकुंठ टाईप करणं सोपं आहे, त्या टाईपचं होणं फार अवघड आहे. त्या टाईपचं होणं अवघड आहे ना. महाराज म्हणले वैकुंठी जावया तपाचे सायास, स्वर कमी करा लागे करणे नास जीवाबहू. एवढं सोपं आहे का वैकुंठ, अजिबात नाही. पण ते सोपं कसं होईल, उदाहरण सांगतो ऐका. यत फलम नास्ति तपसा न योगे न समाधिना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. कृतये ध्यायतो विष्णू तेतायामे जुतो मुखे द्वापारी परिचर्यानाम कलो तद हरी कीर्तनात. कलियुगा माझी करावे मॉनिटर द्या, करावे कीर्तन तेने नारायण देईल भेट. आता हे मेल्यावर बोलायच्या पद्धती असतात महाराज. आमच्या इकडं ते सावडायचा कार्यक्रम मोठा असतो, तुमच्या इकडं दहाव्याचा, तुमच्या इकडं दहाव्याचा, आमच्या इकडे ते सावडायचा. म्हणजे श्रद्धांजल्या वाहतात त्या दिवशी. मी शास्त्री महाराज सावडायला आमच्या इकडं ते लोक जमले की मी बोलायचं टाळतो. अति आग्रह झाला तर बोलतो, नाही तर मग बोलायचं टाळतो. त्याचं कारण तिथं खरं बोलता येत नाही. कळलं ना तुम्हाला. हां, तिथं खोटंच बोलणं लागतं. ते मेलं कसं सांगता येत नाही, वागलं कसं सांगता येत नाही. मग माईक घेऊन म्हणावं लागतं, मंडळे यांना जाऊन आपल्यामधून 10 दिवस पूर्ण झालेले आहेत. यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आपण सगळे आपतेष्टपै पाहुणे एकत्र आलेलो आहोत. यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर गावाची वाट लावण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे. पण म्हणावं लागणारे गावाच्या जडणघडणीत यांचा सिंहाचा वाटा आहे. यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर यांनी उसने घेतलेले पैसे कधीच कुणाचे माघारी दिले नाही. पण म्हणावं लागणारे यांच्यासारखा इमानदार माणूस या गावात नाही. बरोबर आहे ना. हे कधीच तोंडानं चांगले बोलले नाही, पण म्हणावं लागणारे मनमिळाऊ स्वभाव. बरोबर आहे ना. मनमिळाऊ स्वभाव. गावाच्या जडणघडणीत यांचा सिंहाचा वाटा होता. आणि ऐका पुढचे शब्द आप्पा महाराज, यांच्या जाण्यानं एक पोकळी निर्माण झाली म्हणतात. मी अजून नाही पाहिली भाऊ ती पोकळी. अरे तिसऱ्या दिवशी शपथ घ्यायली ना काय याची पोकळी, कशी पोकळी. आप मर गई डूब गई दुनिया, ना पोकळी ना फिकळी, काय नाही मला. लक्षात ठेवा. यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली म्हणतात, नाही तर यांच्या जाण्याने एक दरी पडली म्हणतात. मी ती दरी पाहिली नाही आणि ती पोकळी पाहिली नाही. लक्षात ठेवा बरं का. आणि यांच्या पश्चात त्याची कमाई पाहता माग काय काय. 3 मुलं, 2 मुली, नातू पंतू असा यांचा परिवार यांच्या माग आहे. आणि भगवंतानं यायला पायाजवळ जागा द्यावी. मेव नाही का देवाचा. हॉलमध्ये नाही, खोलीत नाही, डायरेक्ट पायाजवळच का. अरे एवढं सोपं आहे का ते. पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे काकुलती, तुका म्हणे बळी जीव दिला. एवढं सोपं नाही ना महाराज. मग एवढं अवघड वैकुंठ आहे, मग आम्हाला सहज कसं मिळेल. उदाहरण सांगतो कसं सहज मिळेल. माझ्याकडे लक्ष द्या. 2 भाऊ होते. एका भावाला भजन कीर्तन आवडायचं आणि एका भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. असं असतंच बरं का. रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं, पण भाऊ बिभीषण रामाचं नाव घेतल्याशिवाय झोपत नव्हतं. आणि एक दिवस एक पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले. आणि ते साधू आल्यानंतर या मोठ्या भावानं खंत व्यक्त केली. म्हणे महाराज माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण तुम्ही काहीतरी करा आणि त्याला देवाचं नाव घ्यायला लावा. हे महाराज म्हणले तो देवाचं नाव कसं घेत नाही. अहो म्हणले घेतच नाही. मी 2 नाही 4 दिवस इथं राहतो, पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावतो. दस बाबा ते महाराज 4 दिवस तिथं राहिले, पण हा पठ्ठ्या 4 दिवस घरी झाला नाही.
वा 4 दिवस घरी झाला नाही. महाराज म्हणल्यावर तो घरीच येत नाही तर त्याला भजन करायला सांगू कसं? एक युक्तिवाद करा म्हणे. मी लपून बसतो आणि तुम्ही चर्चा करा. महाराज गेले महाराज गेले महाराज गेले महाराज गेले अशी चर्चा केली आणि मग तो घरी आला. त्यानं वाकून पाहिलं, खरंच गेले का महाराज? तो वाकून पाहतो ना पाहतो महाराज दरवाजाच्या मागून निघाले आणि त्याच्या दंडाला धरलं. हो सोडा म्हणे माझ्या दंडाला. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझा दंड सोडत नाही. तो म्हणे तुम्ही किती बी वेळ माझा दंड धरावो, मी राम म्हणणार नाही. राम म्हणणार नाही याच्यात ते राम म्हणून गेलं. मागच्या पावसाळी अधिवेशनात अबू आझमीनं त्या विधानसभेत सांगितलं, अध्यक्ष महोदय हम वंदे मातरम नहीं बोल सकते. वंदे मातरम बोलणार हमारे मजहब में नहीं है, हम वंदे मातरम नहीं बोल सकते. अरे हे सांगाय 3दा बोंबललास की तू, बरोबर आहे ना? तर ते राम म्हणणार नाही याच्यात ते राम म्हणून गेले. महाराज म्हणले माझं काम झालं, हे रामनाम तुझ्याकडे जपून ठेव, याचं मोल करू नको. काही दिवसांनी त्याचा अंतकाळ जवळ आला आणि यमाची यमदूत त्याला घेऊन गेले आणि वर त्याला कटघऱ्यामध्ये उभं केलं. जसं खाली कोर्ट आहे तसं वरही कोर्ट आहे. वरचा जे जे यमराज, वकील आहे चित्रगुप्त आणि आरोपी आहेत आपण. आपल्या चित्रगुप्ताकडे आपली सगळ्याची खातेवही आहे. यमराज विचारल यांनी खाली काय काय केलं सांगा. 90 घेत होता का? हो यस करा. तमाशाला जात होता का? तोच ठेवत होता, डबल यस करा. सप्त्याला वर्गणी देत होता का? बाबाचेच दाबत होता, डबल फुल्ली आणा. लक्षात ठेवा, आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे. लक्षात ठेवा बरं का. म्हणे यांनी खाली काय काय केलं सांगा. चित्रगुप्तानं सांगितलं याची फारशी खातेवही तपासायचं काम नाही, याच्या जीवनात सगळं पाप आहे, फक्त नकळत याच्या तोंडातून एकदा रामनाम आलेला आहे, बाकी सगळं याच्या जीवनात पाप आहे. ऐका आता. यमराजानं विचारलं त्याला, हे बघ एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे, बाकी तुझ्या जीवनात पाप. मग तुझ्या पापाचं फळ अगोदर देऊ का पुण्याचं फळ अगोदर देऊ? त्याला वाटलं एकदाच नकळत तोंडातून नाव गेलं आणि त्याचं काय पुण्य असणार आहे. ते म्हणे एका नामाचं पुण्य आहे ना? म्हणले हो. म्हणजे ते पहिल्यांदा द्या म्हणे, बाकीचं आपलं आपण हात बसू. आता यमराजाला कळना एका नामाच्या पुण्याचं फळ मी याला देऊ काय? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मी कसं. काय त्याच्या नावाची ताकद आहे महाराज, काय त्याच्या नावाची ताकद आहे ऐका. मी सांगेन तुम्हाला. म्हणले याला एका नामाच्या पुण्याचं फळ द्यावं तरी काय? म्हणले आपल्या देण्यात जर कमी जास्त झालं तर? पुन्हा पंचायत मोठ्याचं नाव घेतलेलं आहे. म्हणले आपल्याला कळत नाही ना, चला आपल्या राजाकडे घेऊन जाऊ याला. देवाचा राजा कोण आहे? देवाचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा राजा देवेंद्र. इंद्र देवेंद्र नरेंद्र हे एकाच राशीचे सगळे, बरोबर आहे ना? म्हणे आपला राजा कोण आहे? चला इंद्राकडे घेऊन जाऊ म्हणे याला. त्याला इंद्राकडे घेऊन गेले. म्हणे राजे साहेब याने एकदा देवाचं नाव घेतलं, एका नामाचं पुण्य याच्याकडे आहे आणि याला फळ काय द्यावं सांगा. इंद्र म्हणे याच्या नामाच्या पुण्याचं फळ मी देऊ? अरे या नामामुळंच मला ही खुर्ची मिळाली. इंद्राला बिन देवेंद्राला बिन नरेंद्राला बिन. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. हे नाव घेतलं नसतं तर काय मेळ बसत होता? अरे या नामाच्या पुण्यामुळंच तर मला ही खुर्ची भेटली म्हणे. या नामाचं मोल मी करू शकत नाही. म्हणले मग आता काय करायचं? म्हणले ज्यानं जग निर्माण केलं त्याच्याकडे चला. ब्रह्मदेवाकडे निघाले. कोण कोण? यमराज, इंद्र आणि ज्यानं एकदा नाव घेतलं तो पठ्ठ्या. ब्रह्मदेवाकडे गेले. म्हणे यानं एकदा रामनाम घेतलं, तुम्ही जग निर्माण करणारे आहात, याला फळ काय द्यायचं? ब्रह्मदेवानं सांगितलं मी जग निर्माण करणार आहे, माझ्याकडे लक्ष द्या, पण जग निर्माण करण्याची ताकदच मला या नावानं दिलेली आहे आणि याचं मोल मी काय करू? म्हणले मग आता करायचं काय? म्हणले एक काम करू, आता जे रात्रंदिवस रामनाम घेतं तिकडं जाऊ. कोण? भगवान शंकर. भजन करी महादेव आणि रामपूजी. भगवान शंकराकडे जाऊ म्हणले. म्हणले भगवान शंकराकडे जायचं. ऐका, निघाले भगवान शंकराकडे. कोण कोण? ब्रह्मदेव, इंद्र, यमराज आणि ज्यानं एकदा नाव घेतलं तो पठ्ठ्या. भगवान शंकराला म्हणले तुम्ही रात्रंदिवस भगवान रामचंद्राचं नाव घेता? म्हणले हो. यानं एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यावं? भगवान शंकरानं सांगितलं मी भजन माझ्या आनंदासाठी करतो, फळाच्या इच्छेने नाही, फळाच्या अपेक्षेने भजन नाही. हा सप्ताह काही फळाच्या अपेक्षेने नाही, आनंदासाठी आहे. हा सप्ताह आनंदासाठी आहे. लक्षात आलं का?
तुम्हाला आनंद मिळावा म्हणून सुरू केलेला हा उत्सव आहे. मी माझ्या आनंदासाठी भजन करतो म्हणले. मग आता करायचं काय म्हणले. म्हणे आता ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. आता हे एकदा रामनाम घेतलेलं बी ठरलं ना. म्हणे यार चौगायला मेळ लागणं म्हणजे याच्यात काहीतरी पावर आहे. चौगायला मेळ लागणं म्हणजे याच्यात काहीतरी पावर आहे. तो म्हणे ओ सकाळपासून पाहतो म्हणे इकडून तिकडं तिकडून इकडं शांताबाई. हा नुसतं फिरवायला लागले म्हणे तुम्ही मला. नुसतं फिरवायला लागले म्हणे इकडं चला तिकडं चला तिकडं चला तिकडं चला. काय द्यायचं तर पटकन देऊन टाका चला मोकळं करा. किती जणाला विचारता होय आप्पा बरोबर आहे ना. काय द्यायचं तर पटकन द्या म्हणे. एका नामाच्या पुण्याचं फळ तुम्हाला देणं होईन ना का. होय सरपंच काय द्यायचं तर पटकन. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे ना. लक्ष द्या माझ्याकडे. म्हणले बाबा हे फळ आम्ही देऊ शकत नाही. ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागेल. तो म्हणे मी आता चालू शकत नाही. तो कोण आहे त्याला आपल्याकडे घेऊन या म्हणे. काय तो कोण आहे त्याला आपल्याकडे घेऊन या. अरे म्हणले तो जगाचा मालक आहे म्हणे. मग असं अरे म्हणले आपल्याला तिकडे जावं लागेल. मी चालू शकत नाही म्हणे. एक म्हणे हाणायचं का याला. दुसरं म्हणे नाही नाही मोठ्याचं नाव घेतलेलं आहे जमत नाही तसं. म्हणले अरे बाबा एकच ठिकाण राहिले 11 वाजत आले चल लवकर मोकळं करतो तुला. म्हणे मी चालू शकत नाही. मग म्हणे आता काय करावं बा. म्हणजे तुला चालायचा कंटाळा आला का. म्हणे हो. मग पालखीत बसतो का. पालखीत बसतो. महापौर करता का यमायंग संभी जातो तुम्ही काय टेन्शन. पालखीत बसतो का. पालखीत बसतो. पालखी आणली आणि एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या पालखीत बसला. खांदेकरी कोण भगवान शंकर इंद्र यमराज आणि ब्रह्मदेव. चौघांनी पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी निघाली. कुठं वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याचं नाव आहे त्याच्याकडं पालखी चालली. भगवंत सिंहासनावर बसले होते आणि समोरून आलेली पालखी पाहिली. भगवंत आश्चर्यचकितच झाले. म्हणे खांदेकरीच जर एवढे जबरदस्त आहेत तर पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. भगवंत म्हणले आता इथं बसून जमणार नाही. एवढे मोठे मोठे माणसं जर पालखी घेऊन आपल्याकडे खांद्यावर कोणाला आणत असतील तर आपण इथं बसून जमणार नाही. 4 पावलं आडवं बँडवाल्याला तरी पाठवलं पाहिजे नाही का. 4 पावलं आपण पुढं गेलं पाहिजे. भगवंत उठले आणि पालखीकडे निघाले आणि या चौघांनी पाहिलं. म्हणे यार आपण तर याला लहान समजू लागलो. याला पाहिलं होतं देव उठून यायला तयार झाला म्हणे. आणि देवाला वाटलं याय ना खांद्यावर घेतला मग किती मोठा असन. मिळत नाही ना. भगवंत गेले त्याच्या हाताला धरलं आणि हाताला धरून आणून आपल्या अर्ध्या सिंहासनावर बसवलं आणि त्याच्या शेजारी बसले. आणि मग या चौघायला म्हणले कशासाठी येणं केलं. म्हणे विचाराय आता शिल्लक काय राहिलं. अहो म्हणले हे कोण आहे तुम्ही खांद्यावर घेऊन आले याला. म्हणे याचंच मॅटर होतं. याचंच मॅटर होतं. अहो म्हणे हे कोण आहे तुम्ही याला खांद्यावर घेऊन आले. अहो म्हणे यानं एकदा तुमचं नाव घेतलं आणि त्याचं फळ द्या म्हणे. मग त्या नामाचं फळ आम्ही काय द्यावं हे आम्हाला कळ ना म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो. अहो अजून याला फळ देता तरी काय. हे आमच्या खांद्यावर बसून आलं आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बसलं. अजून याला फळ तरी काय मिळाय पाहिजे सांगा. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. म्हणून म्हणतात नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे. नाम तुझे
नाम